हॅलो स्टुडंट वेलकम. तर बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली. व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट ब्रांच ऑफ केमिस्ट्री इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन डिस्कस केल्यानंतर पुढे आपण काय डिस्कस केलं स्टुडंट्स? त्यानंतर आपण पुढे डिस्कस केलं कंडक्शनचे जे प्रकार आहेत ते बघितले. मेटॅलिक कंडक्शन, इलेक्ट्रोलायटिक और आयोनिक कंडक्शन. बरोबर. मेटल मधून जे कंडक्शन होतं इलेक्ट्रिसिटीचं त्याला म्हटलं होतं मेटॅलिक कंडक्शन. मेटल्स मधून होतं विशेष करून ते. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जे असतात, मग त्या इलेक्ट्रोलाइटचे प्रकार आपण बघितले. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, वीक इलेक्ट्रोलाइट्स, ज्यांचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं, जे आयन फॉर्म करतात कम्प्लिटली, ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस जे असतात ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात. while weak acids and weak bases are weak electrolytes. म्हणजे त्यांचं पूर्णपणे आयोनायझेशन होत नाहीत, ते कम्प्लिटली डिसोसिएट होत नाहीत. ओके, ते काय असतात? वीक इलेक्ट्रोलाइट असतात. मग इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये जेव्हा तुम्ही दोन इलेक्ट्रोड डीप करता त्यावेळेस काय होतं, जो एनोड असतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड त्याच्याकडे निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधले, आणि जो कॅथोड असतो निगेटिव्ह इलेक्ट्रोड त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होतात? पॉझिटिव्ह जे आयन असतात इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये ते अट्रॅक्ट होतात. आणि अशा प्रकारे अपोजिट आयन प्रत्येक इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात, आणि त्यामुळे जे काही कंडक्शन होतं त्या टाईपच्या कंडक्शनला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन और आयोनिक कंडक्शन. ओके, मग त्यानंतर पुढे आपण कंडक्टिव्हिटीशी रिलेटेड जे काही फॉर्म्युले आहेत फिजिक्स मधले, मॅथमॅटिकल जे काही फॉर्म्युले आहेत ते आपण डिस्कस करायला सुरुवात केली होती. कंडक्टिव्हिटी बघण्याआधी आपण रेझिस्टन्स बघितलं होतं, कारण कंडक्टन्स जो असतो तो डिपेंड असतो रेझिस्टन्स वरती. रेझिस्टन्स अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय आहे? रेझिस्टन्स काय म्हणतो आपण रेझिस्टन्सला? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय? व्ही अपॉन आय. व्ही म्हणजे काय असतो? तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. ओके, व्ही म्हणजे काय म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स. आणि आय म्हणजे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही अपॉन आय असं आपण लिहिलं होतं. बरोबर. फॉर्म्युला सॉरी, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही म्हणजे काय असतो? तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. आय म्हणजे काय असतो? इलेक्ट्रिक करंट. याचं युनिट दिलं होतं आपण व्होल्ट अपॉन एम्पियर, व्होल्ट पर एम्पियर. ओके, तर आता रेझिस्टन्स वरून आपल्याला पुढचं जे बघायची टर्म आहे मॅथमॅटिकल टर्म ती आहे कंडक्टन्स. मग हा कंडक्टिव्हिटीशी रिलेटेड कंडक्टन्स हा जो पार्ट आहे तो डिस्कस करायसाठी आपण आधी रेझिस्टन्स बघितला, कारण रेझिस्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो कंडक्टन्सला. जो कंडक्टन्स असतो त्याला जी ने रिप्रेझेंट करतो आपण. दिस कंडक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स. ओके, मग इथं लिहिलेलं बघा, द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी ऑफ सोल्युशन इज रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो जी जो असतो तो अपोजिट असतो. ओके, 1/r. मग त्याचं जे युनिट आहे जीचं जे युनिट असेल कंडक्टन्सला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? कॅपिटल जी ने. ओके, मग जीचं जे युनिट असतं ते असतं सिमेन्स. जीचं युनिट काय असतं? सायमेन्स, डिनोटेड बाय कॅपिटल एस विच इज इक्वल टू ओहम इनवर्स. आता ओहम इनवर्स का म्हटलं याला? कारण बघा तुमचा जो आर होता, आरचं युनिट काय होतं? ओहम होतं. त्यालाच तुम्ही काय म्हणता? व्होल्ट पर एम्पियर म्हणता ना. बरोबर, असं लिहिलं होतं ना, व्होल्ट पर एम्पियर इनवर्स, व्ही ए इनवर्स. ओके, मग त्यालाच तुम्ही ओहम म्हणता. मग आता हा जो आर आहे हा जी ला कसा असतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो ना. आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी, और जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. बरोबर, जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. मग याचं जे युनिट असेल जीचं ते पण काय असेल? आरचं जे युनिट आहे त्याच्या इनव्हर्स असेल. म्हणून मग जीचं युनिट काय होतं तुमचं? ओहम इनव्हर्स, कारण आरचं युनिट काय होतं? ओहम. ओके, किंवा मग त्या ओहमलाच आपण काय म्हणतो? व्होल्ट अपॉन एम्पियर म्हणतो. आता इथे ते पण अपोजिट होऊन जाईल, मग काय होईल? एम्पियर पर व्होल्ट होईल. बरोबर आहे की नाही? जर तुमचा जी आरच्या अपोजिट आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर त्याचं युनिट पण काय होईल? अपोजिट होईल. जर याचं समजा आरचं युनिट सर ओहम आहे तर जीचं युनिट काय होईल? ओहम इनव्हर्स होईल, कारण जी ला आर काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, तर कंडक्टन्स बघतोय आपण. तर त्याचा फॉर्म्युला लिहिलाय बघा आता पुढे. हा जो कंडक्टन्स असतो ह्याचं रेझिस्टन्सची काय रिलेशन आहे ते बघायचंय. तर जो इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये शेवटचा टॉपिक बघितला रेझिस्टन्स, तो जो रेझिस्टन्स असतो, द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इलेक्ट्रोड. बरोबर, जो काही तुमचा कंडक्टर असेल तो त्या इलेक्ट्रोडच्या लेंथला कसा असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. द रेझिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ इलेक्ट्रोड डिवाइड बाय
क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इलेक्ट्रोड. मग आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ इलेक्ट्रोड अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस इलेक्ट्रोड. ओके. मग आरचं हे प्रोपोर्शनलिटी सायन्स मध्ये लिहिलं आपण. त्याला इक्वल टू जर करायचं असेल तर काय करावं लागेल, आर इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. त्यावेळेस ती जी टर्म असेल ती इक्वल टू मध्ये येईल. बरोबर. मग इथे रो घ्यावा लागतो आपल्याला. इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो आपण रो. जसं बाकी ठिकाणी के घेतला जातो तसं इथे काय घेतला आपण, रो घेतला. त्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला काय म्हटलं जातं, त्यालाच काय म्हणतो आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला, रेझिस्टिव्हिटी ऑफ दॅट कंडक्टर. काय म्हणतात त्याला, रेझिस्टिव्हिटी. बघा पुन्हा सांगतो. The electrical resistance of conductor is directly proportional to length of conductor and inversely proportional to cross sectional area of conductor. Okay. R जो आहे तो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इलेक्ट्रोडच्या लेंथला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे एरियाला. ओके. मग इक्वल टू करायसाठी काय करतो आपण, हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे या ठिकाणी, त्याला इक्वल करायसाठी काहीतरी कॉन्स्टंट घेतो. मग इथे कॉन्स्टंट घेतला रो. त्या रोलाच काय म्हटलं जातं, रेझिस्टिव्हिटी ऑफ दॅट कंडक्टर. आणि बाकीचं टर्म काय राहील तुमची सारखी राहील, एल अपॉन ए. Okay, since here this rho is proportionality constant and it is called as resistivity of the conductor. It is the resistance of conductor of a unit length and unit cross sectional area. म्हणजेच ही टर्म जेव्हा तुमची 1 असेल, एल अपॉन ए, जो युनिट क्रॉस सेक्शनल एरिया आणि युनिट लेंथ असेल तर 1/1 ही टर्म काय होऊन जाईल तुमची 1 होईल. मग आर इज इक्वल टू काय होतो तुमचा रो. बरोबर. रेझिस्टिव्हिटी जी आहे तुमची कंडक्टरची ती रेझिस्टन्सला इक्वल केव्हा असेल, जेव्हा तुमचं एल अपॉन ए ही जी टर्म आहे, ही जी टर्म आपण लिहिली इथे रोच्या पुढे एल अपॉन ए, याची किंमत 1 असेल, याची किंमत 1 असेल, तेव्हा तुमची ही किंमत काय होऊन जाईल, पूर्ण 1 होऊन जाईल. बरोबर. मग आर इज इक्वल टू काय, रेझिस्टन्स इज इक्वल टू रेझिस्टिव्हिटी येईल तुमची कंडक्टरची. ओके. म्हणून इथे काय म्हटलं, द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे ह्या दोघी टर्म केव्हा सारख्या होतील, आर आणि रो, ज्यावेळेस तुमचं लेंथ आणि एरिया यांच्या व्हॅल्यू किती असतील, युनिट लेंथ आणि युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असेल त्यावेळेस. मग 1/1 1 होतो, म्हणजेच आर इज इक्वल टू काय तुमचा रो येईल ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झालं तुमचं कंडक्टन्स इक्वेशन. पुढे आता बघा काय दिलंय, कंडक्टिव्हिटी आपल्याला बघायची पुढची टर्म. थोडं मॅथमॅटिकल पार्ट आहे फिजिक्स सारखा. बघा आता हे होतं कंडक्टन्स. पुढे बघायचं आता कंडक्टिव्हिटी. कंडक्टन्सला कशाने रिप्रेझेंट केला आपण, सुरुवातीला रेझिस्टन्स बघितला. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय बघितलं, रेझिस्टन्स. बघा पुन्हा सगळे इक्वेशन लिहितो मी. मग त्या ठिकाणी आपण असं लिहिलं होतं, आर काय होता तुमचा, आर जो होता तो याचा फॉर्म्युला लिहिला होता आपण, व्ही अपॉन आय असा लिहिला होता. त्याच्यानंतर आता लास्ट स्लाइड वरती आपण बघितलं की जो जी असतो तो काय असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो आरला. आणि आर ची किंमत काय असते, एल अपॉन ए. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. ओके. आता तेच इक्वेशन सगळे आपल्याला इथे अप्लाय करायचे. बघा आता कंडक्टिव्हिटीचं इक्वेशन फाइंड आउट करायसाठी काय केलं, तर पहिल्यांदा कंडक्टन्स घेतला. कंडक्टन्सची किंमत काय असते, कंडक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स. G is equal to 1 upon R. बरोबर. R म्हणजे काय असतो, R is directly proportional to length of conductor and inversely proportional to area of conductor. Okay, cross sectional area. It is therefore follow that G is directly proportional to A. G काय असतो तुमचा, कंडक्टन्स रेझिस्टन्सच्या अपोजिट असतो. बरोबर. रेझिस्टन्स काय असतो तुमचा, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग आपल्याला हे रिलेशन माहिती आहे, जी इज इक्वल टू काय असतो तुमचा, कंडक्टन्स इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. ओके. म्हणजेच जी काय होईल तुमचा, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया अपॉन एल. कारण आर आणि जी एकमेकांचे अपोजिट आहेत, रेसिप्रोकल आहेत. बरोबर. त्याच्यामुळे जर आर तुमचा लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि एरियाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर इथं काय होईल तुमचं, जी एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल आणि लेंथला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. ठीक आहे. अपोजिट केलं, रेसिप्रोकल घेतला तिथे सुद्धा. म्हणजेच तुमचं काय होईल, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. सॉरी, कंडक्टर नाही, इलेक्ट्रोड. बरोबर. मग आता या ठिकाणी जर तुमचा जो काही कंडक्टन्स आहे तो एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि लेंथला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर इथे इक्वल करायचं असेल या डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या साइनला, तर काय करावं लागेल आपल्याला, प्रोपोर्शनलिटीला इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायला इथे काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग तो कॉन्स्टंट इथे घेतो आपण के. आणि त्या के लाच म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. त्यालाच काय म्हटलं जातं, कंडक्टिव्हिटी. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय के. ओके. कशाला रिप्रेझेंट करतो आपण कंडक्टिव्हिटीला, के नी रिप्रेझेंट करतो.
ठीक आहे. मग बघा पुढे, द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के इज कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. जी इज इक्वल टू के इफ लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर आर युनिटी. जर समजा या ए आणि एल ची किंमत समजा 1 1 असेल, युनिटी असेल, लेंथ आणि एरिया जर 1 असेल, ह्या व्हॅल्यू जर 1 असतील, तर जी इज इक्वल टू काय होतो तुमचा, के होतो. बरोबर. कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टन्स आहे, जर तुम्हाला एकच व्हॅल्यू पाहिजे असेल तर एरिया आणि लेंथ काय असली पाहिजे तुमची, युनिटी असली पाहिजे. त्यावेळेस ह्या दोघी टर्म काय होतात, सारख्या होतात. जी इज इक्वल टू के. राईट. बघा मग पुढे काय म्हटलेलं आहे, आता त्याचं रिलेशन रेझिस्टन्स सोबत घेतलं. बघा पुन्हा, आता हा जो के, बरोबर, के कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमचा. आता हे जे इक्वेशन या ठिकाणी बनलं बघा तुमचं, हे इक्वेशन जे इज इक्वल टू के इंटू ए अपॉन एल. बरोबर. मग आता त्याचं रिलेशन आपल्याला आर सोबत घ्यायचंय. बघा पुढे, जी इज इक्वल टू के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. मग आता हा जी म्हणजे काय असतो, कंडक्टन्स म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. बरोबर. मग जी म्हणजे काय, 1/r. आणि हे एल अपॉन ए ऍज इट इज ठेवलं इथे. समजतंय. बघा पुन्हा सांगतो, तुमचा जो जी होता, जी असतो तो काय असतो, रेसिप्रोकल असतो रेझिस्टन्सचा. मग रेझिस्टन्सचं काय असतं, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अपॉन एरिया, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग त्याच्या रेसिप्रोकल इथं पण होईल. मग इथं काय येईल, ए अपॉन एल येईल. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. बरोबर. इथे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इथे त्याला इक्वल करायसाठी आपण कॉन्स्टंट घेतला के. त्यालाच काय म्हणतात तुम्ही, कंडक्टिव्हिटी म्हणतात. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्टिव्हिटी म्हणतो के. बाकीची टर्म तुमची सेम, ए अपॉन एल. बरोबर. मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तुम्हाला जी इज इक्वल टू के आणायचं असेल, तर तुम्हाला एल आणि ए ची किंमत काय लागेल, एल बाय ए 1 लागेल. त्यावेळेस जी इज इक्वल टू काय होतो, के होतो तुमचा. ठीक आहे. मग आता जो जी असतो बघा, हे जे रिलेशन आहे, आता जे डिराईव्ह केलेले रिलेशन आहे, त्याच्यामध्ये समजा आपण ही जी काही किंमत आहे तुमची जी ची, ती जर पुटअप केली, समजा आता के इज इक्वल टू मला करायचंय, तर काय होईल, के इज इक्वल टू जी. हा ही जी टर्म आहे ही या साईडला गेल्यावर काय होईल, अपोजिट होईल. म्हणजे अपोजिट होईल म्हणजे काय, एल वरती जाईल आणि ए काय येईल, खाली येईल तुमचा. आणि जी काय असतो तुमचा, जी ची किंमत काय असते, के इज इक्वल टू जी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. बरोबर. इंटू एल, सॉरी, हा बरोबर, एल अपॉन ए. तर हे झालं तुमचं कंडक्टिव्हिटीचं रिलेशन. अजून पुढे 2-4 रिलेशन आहेत आपल्याला बघायचे. तेच रिलेशन मी या ठिकाणी लिहिलंय बघा, के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. बरोबर. जी म्हणजे काय, इट इज रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. बाकीच्या टर्म ऍज इट इज ठेवल्या. पुढे बघायचं आपल्याला स्टुडंट, आता रिलेशन युनिट दिलेले आहेत बघा आपल्याला. त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटीचे युनिट्स दिलेले आहेत. कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण आताच बघितलं, कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय लिहिला आपण मागच्या स्लाइड वरती. कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. बरोबर. जी इंटू एल अपॉन ए. जी इज इक्वल टू, सॉरी, कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. मग जी काय असतो तुमचा, जी असतो रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. बरोबर. एल अपॉन ए. मग आता हे जे युनिट आहेत, लेंथचं युनिट काय असतं तुमचं, लेंथ जी असते त्याचं एसआय युनिट आहे मीटर. कॉमन युनिट यूज करतो आपण सेंटीमीटर. एरियासाठी मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर. रेझिस्टन्सला ओहम, कॉमन युनिट सुद्धा ओहमच आहे रेझिस्टन्स. कंडक्टिव्हिटीचं ओहम इनवर्स, मीटर इनवर्स ऑर सिमेन्स मीटर इनवर्स. याचं युनिट काय, कॉमन युनिट ओहम इनवर्स सेंटीमीटर. फक्त मीटरच्या ऐवजी काय झालं इथे, सेंटीमीटर झालं कॉमन मध्ये. ते एसआय युनिट लक्षात ठेवायचे आपण शक्यतो. कॉमन युनिट काही गरज नाही लक्षात ठेवायची, बट हे एसआय युनिट जे ते लक्षात ठेवायचे. कंडक्टिव्हिटीचं काय, ओहम इनवर्स मीटर इनवर्स. ठीक आहे. हे युनिट लक्षात ठेवायचे. पुढचं जे पेज आहे ते बघा. आता पुढचे 2 पेजेस जे स्लाइड जे आहेत त्या महत्वाच्या आहेत. 1 किंवा 2 शिल्लक असतील, बघू आपण. आता आपल्याला रिलेशन दिलेलं आहे त्याचं, स्ट्रॉंग वीक इलेक्ट्रोलाइट सोबत कशा प्रकारे तुमचं रिलेशन असतं कंडक्टिव्हिटीचं, ते आपल्याला बघायचं. बघा आता मोलर कंडक्टिव्हिटी, पुढची टर्म आतापर्यंत जे बघितलं ते नॉर्मल कंडक्टिव्हिटी होती, के ने रिप्रेझेंट करत होता तुम्ही त्याला. आता पुढची जी टर्म आहे ती आहे मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनशी काय रिलेशन आहे तुमचं कंडक्टिव्हिटीचं. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं इलेक्ट्रोलाइटचं, मग तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असो किंवा वीक इलेक्ट्रोलाइट असो, त्याचं कंडक्टिव्हिटीशी काय रिलेशन असतं, त्याला म्हटलं जातं मोलर कंडक्टिव्हिटी. ओके. म्हणजे एखादा ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन किती कंडक्टिव्हिटी शो करतं त्याला आपण म्हणतो मोलर कंडक्टिव्हिटी. 1 मोल ऑफ
सबस्टन्स असेल, इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स, त्याच्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी किती, त्यालाच काय म्हणतो आपण मोलर कंडक्टिव्हिटी. ओके, बघा पुढे मोलर कंडक्टिव्हिटीला कशाने रिप्रेझेंट करतात, लॅम्बडाने रिप्रेझेंट करतात. हे जे साइन आहे पुस्तकानुसार आहे त्याला लॅम्बडा लिहिताना आपण असा लिहितो, बरोबर. मग बघा, द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी इज नॉट सुटेबल फॉर कम्पेअरिंग कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन. वेगवेगळ्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आपण साधी जी इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी के ती यूज करून नाही कम्पेअर करू शकत. मग त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला, कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. एखादा ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन किती कंडक्टिव्हिटी दाखवतं, किती कंडक्टिव्हिटी शो करतं, तसं करून आपण कंपॅरिझन करू शकतो कंडक्टिव्हिटीचं. ओके, नॉर्मल साधी कंडक्टिव्हिटी के वापरून तुम्हाला ते कंपॅरिझन जमत नाही. नंबर ऑफ आयन्स किती एखाद्या सोल्युशन मध्ये आणि तो किती कंडक्टिव्हिटी दाखवतो त्याच्यानुसार आपण सोल्युशनला कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन कंटेन्स मोर आयन्स अँड एक्झिबिट हायर कंडक्टिव्हिटी. ज्याच्यामध्ये जास्त आयन असतील ते सोल्युशन काय करतं, जास्त कंडक्टिव्हिटी दाखवतं. जास्त आयोनायझेशन कोणाचं होतं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं, बरोबर. त्याच्यामुळे ते काय करतात, जास्त कंडक्टिव्हिटी शो करतात. ओके, लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन असेल तर त्याच्यामध्ये आयन कमी असतील आणि आयन कमी तर त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा काय असते, कमी असते. ओके, मग बघा पुढे काय म्हटलंय, टू कम्पेअर द कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन्स दे मस्ट हॅव द सेम कॉन्सन्ट्रेशन. मग आपण काय करू, समजा 1 मोलर ग्लुकोज सोल्युशन घेऊ, 1 मोलर युरिया सोल्युशन घेऊ, 1 मोलर ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन घेऊ, 1 मोलर HCl सोल्युशन घेऊ आणि मग त्याची सगळ्यांची कंडक्टिव्हिटी काय करू, कम्पेअर करू. त्याच्यावरून आपल्याला असं कळेल की जे तुमचे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे जसं वीक ऍसिड असेल, बरोबर. वीक ऍसिड कोणतं, ऍसिटिक ऍसिड, किंवा वीक बेसिस असतील, वीक ऍसिड असतील, त्यांचं आयोनायझेशन पूर्णपणे होत नाही. त्याच्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी पण काय असते, कमी असते. कारण त्यांचं आयोनायझेशन कमी होईल, त्यांच्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ आयन्स कमी असतील आणि त्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी काय असेल, कमी असेल. ठीक आहे. मग जर कंपॅरिझन करायची वेगवेगळ्या सोल्युशनच्या कंडक्टिव्हिटीचं, तर सगळ्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं घ्यावं लागेल, सेम घ्यावं लागेल. जसं मी ते सांगितलं की 1 मोलर 1 मोलर 1 मोलर 1 मोलर, किती प्रकारचे सोल्युशन घ्या, कुठलेही घ्या, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, सेम, बरोबर. द मोलर कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय लॅम्बडा, या साइनला काय म्हणतो आपण, लॅम्बडा म्हणतो. ठीक आहे. The molar conductivity of an electrolyte solution is the electrolytic conductivity K divided by its molar concentration C. आता जी नॉर्मल कंडक्टिव्हिटी आपण बघितली K, ती रिलेटेड असते मोलर कंडक्टिव्हिटी सोबत. मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू काय फॉर्म्युला बनतो आपल्याला, K अपॉन C. म्हणजेच बघा, लॅम्बडा इज इक्वल टू तुमची जी साधी कंडक्टिव्हिटी होती, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी के अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन. त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ते सोल्युशन किती मोलर आहे किंवा किती नॉर्मल आहे किंवा किती मोलल आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायसाठी आपण वेगवेगळ्या टर्म्स वापरतो, मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी. ओके, मोल फ्रॅक्शन वगैरे वगैरे सगळे रिलेटेड आहेत एकमेकाशी. सोल्युशन चॅप्टर मध्ये तुम्ही ते होणारच आहे तुमचं ते. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला लिहिला बघा इथे, मोलर कंडक्टिव्हिटीचा के अपॉन सी, कंडक्टिव्हिटी डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन. मग युनिट काय येईल त्याचं, केचं युनिट काय असतं तुमचं, केचं युनिट हे असतं सिमेन्स मीटर इनवर्स आणि कॉन्सन्ट्रेशन काय असतं, मीटर क्यूब. म्हणून मग एसआय युनिट काय येईल तुमचं याचं, लॅम्बडाचं म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटीचं. केचं युनिट काय आहे तुमचं, सिमेन्स मीटर इनवर्स डिवाइड बाय हा जो सी असतो त्याचं काय युनिट असतं तुमचं, मीटर क्यूब. ओके, मोल पर मीटर क्यूब, मोल पर मीटर क्यूब. तुम्ही जर हे सॉल्व्ह केलं तुम्हाला युनिट काय भेटतं, तुमचा जो लॅम्बडा असतो त्यासाठी युनिट आपल्याला भेटते या ठिकाणी सिमेन्स मीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ओके, सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल, असं तुम्हाला काय भेटतं, टोटल युनिट भेटतं मोलर कंडक्टिव्हिटीसाठी. आणि साधं जे कॉमन युनिट आहे मोलर कंडक्टिव्हिटीचं ते काय असतं, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. हे युनिट जेव्हा आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतात त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवावे लागतात न्यूमरिकलसाठी. थेरॉटिकल याचं काही जास्त काम पडत नाही, पण एमसीक्यू वगैरे आले तर आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. केचं युनिट आणि डिवाइड बाय सीचं युनिट काय भेटतं आपल्याला, फायनल फॉर्म्युला हा भेटतो. तर फायनल युनिट हे भेटतं सिमेन्स मीटर स्क्वेअर मोल इनवर्स. कारण खाली तुमचा मीटर क्यूब होता, वरती मीटर होता फक्त, मीटर इनवर्स. एक एक कट झाला एकमेकांसोबत, काय उरला, मीटर स्क्वेअर उरला आणि खाली काय मोल राहिला, पर मोल, सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल. ओके, तर आता लास्ट स्लाइड आपली बाकी आहे आजच्या लेक्चरची.
मोलर कंडक्टिव्हिटी झालं. आता त्याचं डिपेंडन्स बघायचं आपल्याला. मोलर कॉन्सन्ट्रेशनचं कंडक्टिव्हिटीशी काय रिलेशन आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे, की कोणता इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग मोलर कंडक्टिव्हिटी दाखवेल आणि कुठला इलेक्ट्रोलाइट कमी दाखवेल मोलर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. थोड्या वेळात आपलं आजचं लेक्चर संपेल. तुम्ही रेग्युलरली सर्व लिहत राहा, नोट्स कंप्लीट करत राहा. एक मिनिट. हा बघा, आता रिलेशन दिलं आपल्याला कंडक्टिव्हिटीचं मोलर कंडक्टिव्हिटी सोबतचं. ठीक आहे. आता लास्ट जे बघितलं आपण ते पण रिलेशनच होतं तुमचं. काय होतं ते? के अपॉन सी. लॅम्बडा इज इक्वल टू काय होतं? साधा के अपॉन सी. हे जे रिलेशन आहे ते सुद्धा आपल्या कामाचंच आहे, आणि हे जे आता बघतोय ते सुद्धा आपल्या कामाचंच रिलेशन आहे. फक्त न्यूमरिकल सॉल्व्ह करताना कुठला फॉर्म्युला वापरतो आपण? तर हा वापरतो. ओके. रिलेशन जे आहे ते आपण कुठलं वापरतो? मॅथमॅटिकल न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपण आता जे इक्वेशन बघतोय ते यूज करतो. लॅम्बडा म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के अपॉन सी, जे आता बघितलं आपण मागच्या स्लाइड वरती. ते डायरेक्टली न्यूमरिकल साठी वापरत नाही, त्या ठिकाणी काय घेतो आपण? इंटू 1000 घेतो. ठीक आहे. मग जे रिलेशन आहे आपलं के आणि लॅम्बडाचं ते कसं येतं? तर लॅम्बडा इज इक्वल टू 1000 इंटू के अपॉन सी. ओके. कारण जे काही तुमचं व्हॉल्यूम घेता तुम्ही सोल्युशनचं ते लिटर मध्ये असतं. 1 लिटर 1 सीएम क्यूब. ओके. त्याच्यामुळे मग ते 1 सीएम क्यूबला आपण काय करतो इथे? 1000 1 लिटरला 1000 सीएम क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो, 1000 ml या फॉर्मॅटमध्ये लिहितो. ठीक आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. मग आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन वरती काय परिणाम होतो बघा? मोलर कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर कमी होईल का जास्त होईल ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. बघा, द व्हॅरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी के विथ कॉन्सन्ट्रेशन. तुमचा जो के असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोबत काय रिलेशन आहे ते बघायचं आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये मोलर कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशनशी काय रिलेशन असतं ते बघणार आहोत आपण. ठीक आहे. दोघी गोष्टी अपोजिट आहेत थोड्याशा. बघा, कंडक्टिव्हिटी के आणि मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा याचं कोणाशी रिलेशन बघायचं आपल्याला आता? कॉन्सन्ट्रेशन सोबत. या लेक्चरमध्ये फक्त कोणाचं बघणार आहोत? कंडक्टिव्हिटीचं. पुढच्या लेक्चरमध्ये मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडाचं बघू कोणासोबत? कॉन्सन्ट्रेशन सोबतचं रिलेशन पुढच्या ह्याच्यात बघू. कशा प्रकारे तुमचा जी कंडक्टिव्हिटी आहे ती कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर वाढते का कमी होते, आणि मोलर कंडक्टिव्हिटी वाढते का कमी होते. ठीक आहे. तर आपण बघा, बाहेरून थोडस डिस्टर्बन्स होतोय, आवाज येतोय. ठीक आहे. बघा काय दिलं आपल्याला रिलेशन? व्हॅरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. तुमची जी कंडक्टिव्हिटी आहे ची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर कमी होते का जास्त होते ते डिस्कस करायचं. ठीक आहे. मग बघा काय सांगितलंय? द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ अ युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. 1 सीएम क्यूब ऑफ सोल्युशन. ओके. 1 लिटर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स प्रेझेंट इन द युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे 1 लिटर मध्ये 1 सीएम क्यूब मध्ये किती आयन प्रेझेंट आहेत त्याच्यावरती तुमची कंडक्टिव्हिटी काय असेल? प्रोपोर्शनल असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, त्याच्यावर डिपेंड असेल. ठीक आहे. मग डायल्युशन जर केलं आपण सोल्युशनचं, ऑन डायल्युशन टोटल नंबर ऑफ आयन्स इन्क्रीजेस, ॲज अ रिझल्ट इन्क्रीज डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग जर तुम्ही डायल्युशन केलं, सपोज बघा आपण काय करतोय? सोल्यूट घेतला, एखादा इलेक्ट्रोलाइट घेतला सोल्यूट, त्याच्यामध्ये जर वॉटर ऍड करताय तुम्ही, वॉटर जर ऍड करत गेलात तुम्ही तर काय होतं? त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. बट आयोनायझेशन काय होतं? वाढतं. आयोनायझेशन काय होतं? वाढत जातं. म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढत जातात. एखाद्या सॉलिड सबस्टन्स मध्ये तुम्ही जर वॉटर ऍड केलं तर त्याचं काय होतं? आयोनायझेशन होतं, डिसोसिएशन होतं, नंबर ऑफ आयन्स काय होत जातात? वाढत जातात. मग जसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल? कमी होत जाईल. म्हणजे जसं जसं तुम्ही वॉटरची ऍडिशन करता तसं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. बरोबर. दूध माहिती आहे आपल्या घरामध्ये, दूध हा महत्वाचा घटक आहे, चहा बनवण्यासाठी वगैरे वापरला जातो. त्या दुधात जर पाणी टाकलं तर त्याची जी चहा बनते ती कशी लागते एकदम आपल्याला समजू शकता तुम्ही. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं पाणी टाकल्यावर का वाढतं? कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तो घट्टपणा जो असतो दुधाचा तो कमी होतो. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन काय होतं त्याचं? कमी होतं. पाणी टाकत गेलात, बट आयोनायझेशन काय होईल त्या सोल्यूटचं? वाढत जातं. आयोनायझेशन वाढतं, आयन नंबर ऑफ आयन्स वाढत जातात, बट कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं? डिक्रीज होत जातं. हे टर्म थोड्या समजून घेण्यासारख्या सोप्या, काही विशेष नाही. बघा, ऑन डायल्युशन टोटल नंबर ऑफ आयन्स इन्क्रीजेस, ॲज अ रिझल्ट इन्क्रीज इन डिग्री ऑफ डिसोसिएशन. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं वॉटर ऍड केल्यामुळे, बट आयोनायझेशन काय होत जाईल? वाढत जाईल. नंबर ऑफ आयन्स वाढत जातील. बरोबर. And increase in total number of ions is not proportional to dilution. Increase in total number of ions is not in proportion of dilution. Okay.
Therefore, the number of ions per unit volume of solution decreases. पाणी वाढत गेलं, नंबर ऑफ आयन्स त्या प्रमाणात वाढणार नाहीत ना. त्या प्रमाणात नंबर ऑफ आयन्स वाढत नाहीत. तुम्ही जर पाणी ऍडच करत राहिला तर त्या प्रमाणात तुमचा जो सोल्यूट असेल त्याचं डिसोसिएशन होईलच असं नाही, बरोबर. त्या प्रपोर्शन मध्ये तेवढे आयन प्रोड्यूस होतीलच असं नसतं प्रत्येक सोल्यूटसाठी. कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर ठीक आहे, तो आयन प्रोड्यूस करत राहील, बट एका ठराविक मर्यादेपर्यंतच तो काय होईल, आयन प्रोड्यूस करेल. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण वाढत जाईल आणि कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आणि मग जर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तर कंडक्टिव्हिटी काय होते तुमची, डिक्रीज होत जाते. ऍज अ रिझल्ट डिक्रीज ऑफ कंडक्टिव्हिटी विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, अशा प्रकारे तुमचं जर कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं तर कंडक्टिव्हिटी पण काय होत जाते, डिक्रीज होत जाते. याच्या अपोजिट मोलर कंडक्टिव्हिटीचं आहे, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता कोणाचं बघितलं आपण, कंडक्टिव्हिटीचं बघितलं, केचं कोणाशी रिलेशन बघितलं आपण या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेशन सोबतचं, सी सोबतचं. ठीक आहे, के आणि सीचं रिलेशन बघितलं. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं तर के ची व्हॅल्यू सुद्धा काय होत जाते तुमची, कमी होत जाते. याचं अपोजिट आहे तुमचं आता पुढे मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी आपण लॅम्डाने रिप्रेझेंट करतो, ते वाढत जाते. ते रिलेशन कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस. ओके, मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तिथे तुम्ही 1 मोलर सोल्युशन घेता. 1 मोलर सोल्युशन बनवण्यासाठी तेवढंच तुम्ही वॉटर ऍड करा, बट वॉटर जर ऍड होत जाते तर नंबर ऑफ आयन्स वाढत जातात. नंबर ऑफ आयन्स जर वाढत गेले, 1 मोलर सोल्युशनच तयार करत, त्याच्यामुळे वॉटर तुम्ही जास्त टाकू शकत नाही. जेवढं 1 मोलर सोल्युशन बनवण्यासाठी लागतं तेवढंच टाकणार, त्याच्यामुळे आयनायझेशन वाढत जाईल. बट 1 मोलरच्या वरती तुम्ही वॉटर ऍड करणार नाही, 1 मोलर सोल्युशन होईपर्यंत ऍड कराल. म्हणजेच जितकं तुम्ही वॉटर ऍड कराल तितकं तुमच्या आयनायझेशन साठी तेवढा फायदा होणार आहे. नंबर ऑफ आयन्स वाढत जातील ठराविक त्या 1 मोलर सोल्युशन साठी, आणि मग त्याची कंडक्टिव्हिटी काय होतं, ते वाढत जाते. म्हणून मग जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज जरी होत असलं, आयनायझेशन डायल्युशन केलं, वॉटर ऍड केलं, वॉटर ऍड करणं म्हणजे डायल्युशन, कॉन्सन्ट्रेशन जरी कमी होत असलं तरी तुमचा जो लॅम्डा असतो तो काय होत असतो, वाढत असतो. कारण त्या ठिकाणी एक ठराविक मर्यादेपर्यंतच वॉटर ऍड करता तुम्ही. ओके, ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू. या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, तर कंडक्टन्स बघितला सुरुवातीला, मागच्या लेक्चरमध्ये रेझिस्टन्स बघितला होता, आर, बरोबर. आज कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी नंतर मोलर कंडक्टिव्हिटी, आणि मोलर कंडक्टिव्हिटी नंतर आता बघितलं आपण तुमचा जो के असतो, कंडक्टिव्हिटीचं कशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशनशी रिलेशन आहे, किंवा तुमची जी कंडक्टिव्हिटी ती कशा प्रकारे व्हॅरी करते विथ कॉन्सन्ट्रेशन, व्हॅरिएशन ऑफ conductivity K with concentration C. Okay, as concentration decreases, conductivity also decreases. Okay, next lecture मध्ये आपण लॅम्डाचं रिलेशन बघू कॉन्सन्ट्रेशन सोबत. ओके, तर आता आपण थांबू. तर काही कळत नसेल तर विचारू शकता एनी टाइम. पुढच्या लेक्चर मध्ये आपण जो नेक्स्ट पार्ट आहे, व्हॅरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन, देन कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स, त्याच्यावरती न्यूमरिकल्स भरपूर प्रमाणात विचारले जातात, तो पार्ट आपण डिस्कस करू. ठीक आहे, आता आपण थांबू.